नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. जून महिन्याचा विषय परमार्थ. 27 जून. शाश्वताचे सुख कसे लाभेल. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही. याचे कारण काय? तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते. आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने. कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील. लौकिकासाठी केलेले धर्म कधीही मनाला समाधान देऊ शकत नाही. प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो आणि लौकिकासाठी नीती धर्माने वागतो. मग त्यातून शाश्वताचे सुख कसे लाभेल? तसेच जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे. परमार्थ 3 पैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल. एक, देहाने साधूची संगत. दुसरी, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण. तिसरी म्हणजे भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ. काही सांगायचे असल्यास, बोलायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.